नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रामनवमी आणि रामनवमीनिमित्त सगळ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी रामनवमीनिमित्त सरकारने गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे आणि सगळ्यात मोठी खुशखबर म्हणजे आता रामनवमीनिमित्त सरकार एप्रिलच्या हप्त्याचे वाटप सुद्धा करणार आहे. तसेच आता महिलांना गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. आता हे गिफ्ट काय असणार आहे आणि एप्रिलचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आता रामनवमीनिमित्त एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे आणि येत्या 36 तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे जमा करण्यात येणार आहेत. असा आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. पण इथून पुढे ज्या बहिणी सरकारच्या या नियमात बसतील आणि ज्या बहिणींकडे ही कागदपत्रे असतील त्यांनाच एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या बहिणींकडे ही नवीन कागदपत्रे काढलेली नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही आणि त्यांना राज्य सरकारने 10व्या हप्त्याचे वितरण सुरू केलेलं आहे. आता सरकारने सांगितलेलं आहे की पहिल्या टप्प्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटप होणार आहे आणि आता आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी सांगणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे आता सरकारने गॅसच्या हप्त्यासाठी नियम आणि अटी काढलेल्या आहेत. आता फक्त तुम्हाला गॅसच्या पैशासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि गॅसचे 830 रुपये तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये मिळून जातील. आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 10व्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. आता एप्रिलचा हप्ता 1,500 प्रमाणे सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या हप्त्यामध्ये कधीही खंड पडणार नाही. म्हणजेच लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे. आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की सरकारने 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु सरकारने अजूनही 1500 रुपये दिले आहेत, 2100 रुपये देत नाही. त्याच्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, परंतु आता राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्ही त्यांना 1500 रुपये देत आहोत. जसेही राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल आम्ही सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये द्यायला सुरुवात करू. पण सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे की त्या सरकारच्या अटींमध्ये आणि नियमांमध्ये बसत आहेत की नाही. आणि आता सरकारने या योजनेसाठी 4 नियम आणि अटी ठेवलेले आहेत आणि जर तुम्ही या सरकारच्या अटींचे पालन केलं आणि जर तुम्ही सरकारच्या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीणमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाईल. आणि इथून पुढे ज्या लाडक्या बहिणी सरकारच्या नियमांमध्ये बसतील आणि त्यांच्याकडे ही कागदपत्रे असतील त्यांनाच लाडकी बहिणीचे पैसे मिळणार आहेत आणि गॅसचेही 830 रुपये मिळणार आहेत. अजितदादांनी सांगितलेलं आहे की 1 एप्रिल पासून या योजनेमध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन नियम सुरू करण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्या लाडक्या बहिणींची तपासणी सुरू होणार आहे आणि ज्या महिला सरकारच्या निकषांमध्ये बसतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत आणि या निकषांमध्ये महिला बसत आहेत की नाही याची तपासणी अंगणवाडी सेविकांकडून सुरू झालेली आहे. आणि आता एप्रिलचा हप्ता पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे आपण पाहूया. तर यासाठी सरकारने जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. आता सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे नांदेड, त्याच्यानंतर बीड, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर हिंगोली, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये एप्रिलच्या हप्त्याचे वाटप होणार आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगायचं, म्हणजेच आपल्यालाही समजेल की किती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झालेले आहेत. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत नसाल म्हणजेच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे त्यांनीही कोणतं टेन्शन घ्यायचं नाही, त्यांनाही पैसे मिळणार आहेत. परंतु आता हे पैसे सगळ्या महिलांना मिळणार नाहीत. ज्या बहिणी सरकारच्या या अटींचं पालन करतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत. तर सरकारच्या अटी काय आहेत हे आपण पाहूया. तर सरकारची सगळ्यात पहिली अट अशी आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना किंवा नमो शेतकरी योजना या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला वगळलं जाणार आहे.
त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अट अशी आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि संपूर्ण KYC अपडेट असायला हवी, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करायचं आहे आणि प्रत्येक जून महिन्यामध्ये म्हणजे दरवर्षी जून महिन्यामध्ये तुम्हाला जाऊन तुमचं KYC अपडेट करावं लागणार आहे. आता तिसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला यातून वगळलं जाणार आहे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाद केलं जाणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरी ट्रॅक्टर आहे किंवा पिवळ्या नंबर प्लेटची गाडी आहे, म्हणजेच जी गाडी तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या घर चालवण्यासाठी पैसे कमवता त्यातून, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. परंतु जर तुमच्या घरी पांढऱ्या नंबर प्लेटची 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला त्यातून बाद केलं जाणार आहे. आणि जर तुम्ही या सरकारच्या 4 अटींचं पालन केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आणि इथून पुढचे सगळे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.